जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा 5वा श्लोक पाहत आहोत. नहि कच्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वाः प्रकृती जय गुणैः. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या कोणत्याही मार्गात साधक कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. या ठिकाणी कच्चित आणि क्षणम आणि जातू हे तिन्ही विलक्षण पद आहेत. यापैकी कच्चित पदाचा उपयोग करून भगवान कृष्ण म्हणतात की कोणत्याही कर्म केल्याशिवाय, कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि मग तो ज्ञानी असो की अज्ञानी. जरी ज्ञानी व्यक्तीचा आपल्या मानविल्या जाणाऱ्या शरीराची कोणताही संबंध नसतो, तरी पण त्याचे मानविल्या जाणाऱ्या शरीराकडूनही प्रत्येक क्षणाला क्रिया होत असते. क्षणम पदाचा प्रयोग करून भगवान म्हणतात की जरी मनुष्य प्रत्येक क्षणाला कर्म करतो असे मानत नाही, तरी पण जोपर्यंत शरीराशी आपला संबंध आहे, तोपर्यंत तो एक क्षणही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. जातू या पदाचा अर्थ, या पदाचा उपयोग करून भगवान हे म्हणतात की जागृती, सुप्ती, स्वप्न, मूर्छा इत्यादी कोणत्याही अवस्थेत मनुष्य कर्म केल्या वाचून राहू शकत नाही. त्याचे कारण भगवान याच श्लोकाच्या उत्तरात अवशः पदांनी सांगतात. प्रकृती परवश झाल्यामुळे त्याला कर्म करावेच लागतात. प्रकृती निरंतर परिवर्तनशील आहे. साधकाला आपल्यासाठी काहीच करायचे नाही. जे विहित कर्म समोर येईल ते केवळ दुसऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच केले पाहिजे. परमार्थ प्राप्तीचा उद्देश असल्याने साधक निश्चित कर्म तर करूच शकत नाही. बहुतेक लोक केवळ स्थूल शरीराच्या क्रियांनाच कर्म समजतात, परंतु गीता मनाच्या क्रियांनाही कर्म समजते. गीतेने शारीरिक, वाचिक आणि मानसिक रूपाने झालेल्या सर्व क्रियांना कर्म मानले आहे. शरीर वांगा मनो भिर्य कर्म प्रारभते नरः. 18व्या श्लोकामध्ये 15 श्लोक आहे. 15व्या श्लोकामध्ये 18 श्लोक. ज्या शारीरिक अथवा मानसिक क्रियाशी मनुष्य आपला संबंध मानतो त्या सर्व क्रिया कर्म होऊन त्याला बांधणाऱ्या होतात, दुसऱ्या क्रिया नव्हे. माणसाशी अशी एक समजूत झाली आहे की ते अत्यंत संगोपन, तसेच उदरनिर्वाहाची साधने, व्यापार, नोकरी, अध्यापन इत्यादीलाच कर्म समजतात आणि त्या व्यतिरिक्त खाणे, पिणे, बसणे, उठणे, झोपणे, चिंतन करणे इत्यादींना कर्म मानत नाही. कारण याच कारणाने कित्येक जण व्यापार इत्यादी कर्माचा त्याग करून असे समजतात की मी कर्म करीत नाही, परंतु ही त्यांची मोठी गैरसमजूत आहे. शरीर निर्वाह संबंधी स्थूल शरीराच्या क्रिया, झोप, चिंतन इत्यादी सूक्ष्म शरीराच्या क्रिया, समाधी इत्यादी कारण शरीराच्या क्रिया हे सर्वच कर्म आहेत. जोपर्यंत शरीराविषयी अहमता ममता आहे तोपर्यंत शरीराकडून होणाऱ्या सर्व क्रिया कर्म होतात. कारण शरीर प्रकृतीचे कार्य आहे आणि प्रकृती कधी अक्रिय राहत नाही. म्हणून शरीराविषयी अहंता ममता असताना कोणीही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणभरसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. मग ती अवस्था प्रवृत्तीची असो की निवृत्तीची असो. कार्यते ह्यवशः कर्म सर्वाः प्रकृती जय गुणैः. प्रकृतीजन्य गुण प्रकृतीचे परवश झालेल्या प्राण्याकडून कर्म करतात. परवश झाल्याने प्रकृतीच्या गुणांद्वारे कर्म करवले जातात. कारण प्रकृती आणि तिचे गुण निरंतर क्रियाशील राहतात.
कारण प्रकृती आणि त्याचे गुण निरंतर क्रियाशील असतात. जरी आत्मा स्वतः अक्रिय, असंग, अविनाशी, निर्विकार आणि त्याचे निर्लिप्त आहे, तरी पण तो प्रकृती तसेच तिचे स्थूल, सूक्ष्म आणि करण शरीरापैकी कोणत्याही शरीराचा संबंध समजून त्यापासून सुख इच्छितो, तोपर्यंत तो प्रकृतीला परवश राहतो. याच परवशतेला या ठिकाणी अवशाह पद म्हटले आहे. 9व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात आणि 8व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकातही प्रकृतीशी संबंध ठेवल्याने परवश झालेला जीवाकडून कर्म केले जाते याविषयी म्हटले आहे. वृत्तीपासून स्वभाव तयार होतो आणि गुणापासून वृत्तीत उत्पन्न होते आणि प्रकृतीपासून गुण उत्पन्न होतात. म्हणून मग स्वभावामुळे परवश म्हणा की गुणामुळे परवश म्हणा अथवा प्रकृतीमुळे परवश म्हणा, एकच गोष्ट आहे. वास्तविक पाहता सर्वांच्या मुळाशी प्रकृतीजन्य पदार्थाचीच परावश्यता आहे. याच परवशतेतून सर्व प्रकारच्या परवशता निर्माण होतात. म्हणून प्रकृतीजन्य पदार्थाचे परवशतेलाच कुठे काळाची, कुठे स्वभावाची, कुठे कर्माची आणि कुठे गुणाची परवशता म्हटले आहे. तात्पर्य, हा जीव जोपर्यंत प्रकृती आणि त्याच्या गुणापासून अतीत होत नाही, परमात्म्याची प्राप्ती करून घेत नाही, तोपर्यंत हा गुण, काळ, स्वभाव इत्यादींच्या परवशेच राहतो. अर्थात हा जीव जोपर्यंत प्रकृतीशी आपला संबंध आहे असे समजतो, प्रकृतीस्थित राहतो, तोपर्यंत हा कधी गुणाचा, कधी काळाच्या, कधी भोगांच्या, कधी स्वभावाच्या परवश होत राहतो, कधीही स्वतंत्र राहत नाही. याशिवाय हा परिस्थिती व्यक्ती, स्त्री, पुत्र, धन, घर इत्यादींच्या सुद्धा परवश होत राहतो. परंतु जसे त्याने गुणाहून अतीत आपल्या स्वरूपाचा अथवा परमात्म्याचा अनुभव केला, तर मग याची ही परवशता राहणार नाही आणि हा स्वतः सिद्ध स्वातंत्र्याचा प्राप्त होईल. अशा प्रकारे 5व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.